हॅलो मित्रांनो, वेलकम टू स्टडी रिव्होल्यूशन. स्टडी रिव्होल्यूशनवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज 24 मे 2021चा न्यूजपेपर आपण मराठीमधून बघणार आहोत. आज मंडे. त्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे, प्लीज जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना हे व्हिडिओ शेअर करा. तुमच्या सर्व मित्रांना जे आपले मराठी स्टुडंट आहे त्यांना सगळ्यात जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून त्यांना याचा फायदा होईल. आणि तेच माझ्यासाठी खऱ्या अर्थानं मोटिवेशन असतं की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत मी जर पोचतोय हे मला रोज कळत असेल तर ते माझ्यासाठी मोटिवेशन आहे की रोज मी तुमच्यासाठी द हिंदू या इंग्रजी न्यूजपेपरचं मराठीमधून डिस्कशन करेन, मराठीमधून लेक्चर घेऊन येईल. सो आजचा 24 मे 2021चा मंडेचा न्यूजपेपर आपण डिस्कस करण्यास सुरुवात करूया. त्याच्या अगोदर मी तुम्हाला स्वरूप सांगतो. पहिल्यांदा आपण आर्टिकल डिस्कस करतो, त्यानंतर आपण छोट्या मोठ्या न्यूज ज्या आहेत त्या एक्झामच्या दृष्टीतून ज्या महत्त्वाच्या आहेत त्या डिस्कस करतो. सो आजच्या न्यूजपेपर डिस्कशनला आपण सुरुवात करूया. लेट स्टार्ट. आजचं पहिलं आर्टिकल आपलं गॅरंटरशी रिलेटेड आहे, म्हणजे इकॉनॉमिकल दृष्ट्या हे खूप महत्त्वाचं आर्टिकल आहे. हे आर्टिकल सुरू करण्याच्या अगोदर, हे आर्टिकल तुम्हाला समजावण्याच्या अगोदर काय कन्सेप्ट तुम्हाला मी आत्ताच क्लिअर करतो, म्हणजे आर्टिकल तुम्हाला चांगल्या पद्धतीनं समजून येईल. याच्यामध्ये पहिली कन्सेप्ट आहे गॅरंटरची. गॅरंटर म्हणजे हमी घेणारा. समजते तुम्हाला? समजा ए ही कंपनी आहे आणि बी हा क्रेडिटर आहे. क्रेडिटर म्हणजे सावकारकीमध्ये बँकसुद्धा येते. मग ए हा बीला लोन मागतोय. समजतो? ए ही कंपनी बीला लोन मागते. समजते तुम्हाला? आणि बी ही लोन देणारीच संस्था आहे किंवा लोन देणारी व्यक्ती आहे, बरोबर. आणि याच्यामध्ये मग प्रॉब्लेम काय झाला आहे तर समजा सी हा थर्ड पर्सन आहे. समजते तुम्हाला? या थर्ड पर्सनने काय केलं, हमी घेतली एची की जर एनं पैसे देण्यासाठी, जर एनं पैसे नाही दिलं तर त्याच्यासाठी जबाबदार कोण आहे? मी स्वतः जबाबदार आहे. हा जो जबाबदार पर्सन आहे ना त्याला गॅरंटर म्हटलं गेलंय. समजते तुम्हाला? म्हणजे समजा 3 व्यक्ती आहेत, ए, बी आणि सी. आणखी चांगल्या पद्धतीने तुम्हाला समजावून सांगतो. एला काय पैशाची गरज आहे, बरोबर आहे, आणि एला माहिती आहे सीकडे पैसे आहेत म्हणून, बरोबर आहे. ए हा सीला पैसे मागतोय, पण सी काय म्हणतोय तर मला कोणत्या तरी हमीची गोष्ट आहे, हमीची गरज आहे. मग बी हा व्यक्ती जो आहे तो सीला म्हणतो तू एला पैसे दे, जेवढे तो मागतोय तेवढे, त्याला मी जबाबदार आहे. समजते? आता काय झालं, एच्या पैशाला ए पण जबाबदार आहे आणि बी पण जबाबदार आहे, पण हा जो बी आहे ना त्याला आपण गॅरंटर म्हणू शकतो. समजते तुम्हाला? ही गॅरंटरची कन्सेप्ट आहे, म्हणजे तो हमी देतो एक प्रकारे पैसे देणाऱ्याला. समजते की याला तू पैसे दे, त्याच्यासाठी मी जबाबदार आहे. समजते तुम्हाला? ही एक कन्सेप्ट झाली. त्याचबरोबर याच्यामध्ये दुसरी महत्त्वाची कन्सेप्ट आहे बँक्रप्सी ही कन्सेप्ट आहे. एखादा व्यक्ती बँक्रप्ट झाला किंवा एखादी कंपनी बँक्रप्ट झाली, हे कधी म्हणायचं तर ती त्याची आउटस्टँडिंग देऊ शकत नाही. म्हणजे ए हा व्यक्ती बँक्रप्ट झाला हा कोर्ट डिक्लेअर करू शकते. समजते तुम्हाला? ए हा त्याची आउटस्टँडिंग देऊ शकत नाही. समजते? म्हणजे थोडक्यात तो दिवाळखोरीत निघाला आहे. जर हे कोर्टानं जाहीर केलं तर तो बँक्रप्ट झाला म्हणायचं. समजते? आणि त्याच्या पुढची कन्सेप्ट आहे, म्हणजे बँक्रप्ट तुम्हाला कळालं. आता 2 कन्सेप्ट याच्यामध्ये सेम तुम्हाला वाटतील. 2 कन्सेप्ट कोणत्या आहेत? एक तर आहे बँक्रप्सीची आणि दुसरी आहे इन्सॉल्व्हन्सी. समजते तुम्हाला? इन्सॉल्व्हन्सीची कन्सेप्ट. मग या 2 कन्सेप्टमध्ये फरक काय आहे? एक तर बँक्रप्ट जर व्यक्ती किंवा कंपनी होत असेल तर ते कोर्ट जाहीर करतं, त्यावेळेस त्याला समजायचं हा बँक्रप्ट झाला आहे किंवा ही कंपनी बँक्रप्ट आहे. पण इन्सॉल्व्हन्सी काय आहे? इन्सॉल्व्हन्ट सिच्युएशन कधी येते कंपनीवर किंवा एखाद्या व्यक्तीवर? इन्सॉल्व्हंट म्हणजे शब्दशः अर्थ त्याचा दिवाळखोर असा आहे. इन्सॉल्व्हंट व्यक्ती किंवा कंपनी अशी असते की जी स्वतःची देणी देऊ शकत नाही. स्वतःची देणी देऊ शकत नाही अशा कंपनीला किंवा व्यक्तीला इन्सॉल्व्हंट जाहीर करण्यात येतं. समजते? परंतु त्यांना इन्सॉल्व्हंट जाहीर करण्यासाठी कोर्टाची गरज नसते. समजते? ते देणे त्यांचं ज्या तारखेला ठरले किंवा ज्या वेळेत ठरले त्या वेळेत देणं देऊ शकत नाहीत किंवा भविष्यात सुद्धा देतील का नाही अशा प्रकारचा डाऊटेड सिच्युएशन निर्माण होते, संशयी सिच्युएशन निर्माण होते त्यांच्या क्रेडिटवरती.
जी मार्केटमधली त्यांची पत आहे त्याच्यावरती, त्यावेळेस त्यांना इन्सॉल्वंट संबोधलं जातं किंवा ते इन्सॉल्वन्सीमध्ये येतात. समजते तुम्हाला. आता बँक्रप्सी आणि इन्सॉल्वन्सी यातला फरक पण मी तुम्हाला सांगितला. त्याचबरोबर दोन्ही कन्सेप्ट व्यवस्थित समजावून सांगितल्या. त्याचबरोबर आपण गॅरंटरची सुद्धा कन्सेप्ट बघितली होती. समजते. म्हणजे तुम्हाला 3 कन्सेप्ट आता मी सांगितले. एक तर पहिली गॅरंटरची होती, जो हमी घेत असतो, समजते, थर्ड पार्टीकडून पैसे देण्यासाठी. समजते. दुसरी आपण कन्सेप्ट बघितली बँक्रप्सीची, ही पण मी तुम्हाला व्यवस्थित समजावून सांगितली. आणि तिसरी कन्सेप्ट बघितली इन्सॉल्वन्सी. बरोबर आहे. ह्या जवळजवळ सेमच कन्सेप्ट आहेत, परंतु याच्यातील जी थिन लाईन डिफरन्स जी आहे ती सुद्धा मी तुम्हाला करेक्टरित्या समजावून सांगितलं. आता आपण आर्टिकल बघूया, म्हणजे तुम्हाला चांगल्या पद्धतीनं समजेल आर्टिकलमध्ये नेमकं आपल्याला काय सांगितलंय ते. 2021 पासून खरं तर याला सुरुवात होते. समजते. 2021 मध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटने जो गॅरंटर असतो तो एक वेगळी एंटिटी आहे म्हणून एका नोटीसमध्ये सांगितलं होतं, एका नोटमध्ये सांगितलं होतं. म्हणजे जर सेंट्रल गव्हर्नमेंटला हे सांगायचं होतं, जर आता गॅरंटर समजा ABCचं तुम्हाला उदाहरण दिलं होतं मी, बरोबर आहे. Aनं C कडून पैसे घेतले होते, मग Cनं पैसे Aला दिले. कुणाच्या भरोशावर? तर Bच्या भरोशावर. जर A पैसे देऊ शकला नाही तर B पैसे देईल. समजते. परंतु आपल्या सिस्टममध्ये A आणि B ला हे वेगवेगळं मानतच नव्हते. A आणि B ला एकत्र मानत होते. परंतु सेंट्रल गव्हर्नमेंटनं काय केलं, 2021 मध्ये नोट काढली एक, आणि त्या नोटीसनुसार हे जाहीर केलं, जर A पैसे देऊ शकला नाही तर A वर जी कारवाई केली जाऊ शकत होती ती सर्व कारवाई B वर केली जाईल. समजते. जर A इन्सॉल्वंट आहे तर B ला पण इन्सॉल्वंट जाहीर करण्यात येईल. समजते. A वर जी प्रोसिजर आहे ती B वर थोडक्यात तशाच पद्धतीने इम्प्लिमेंट केली जाईल अशी नोटीस काढली होती. समजते. म्हणजे आता A ला आणि B ला ही वेगवेगळी एंटिटी जाहीर केलं, वेगवेगळं एक अस्तित्व आहे त्यांना असे जाहीर केलं, तर प्रोसिजर समान चालणार. बरोबर आहे. तशा पद्धतीनं जर Bचं तसं अस्तित्व बघितलं तर Aच्या बदल्यातच आहे. म्हणजे A जर असक्षम ठरला पैसे देण्यासाठी तर B देईल. म्हणजे B कोण आहे? गॅरंटर आहे. समजते. मग त्यानंतर त्याच्या विरोधात कोर्टात, सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती, आणि त्याचा आताच कालच्याच फ्रंट पेजला हिंदूच्या ही न्यूज होती. गॅरंटरच्या विषयी जी कोर्टात जजमेंट आले, त्यांना सरळ सेंट्रल गव्हर्नमेंटनं जी नोटीस काढली आहे त्याला सुप्रीम कोर्टानं पाठिंबा दर्शवला आहे. बरोबर आहे. कारण सुप्रीम कोर्टात जजमेंटमध्ये सुप्रीम कोर्टाने हे सांगितलं आहे की A, B आणि Cचं मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं, त्यानुसार तुम्हाला सुप्रीम कोर्टात जजमेंट समजावून सांगतो. Aनं पैसे घेतले C कडून, बरोबर आहे, आणि Bनं Aची हमी घेतली होती. बरोबर आहे. परंतु सुप्रीम कोर्टाच्या ऑब्झर्वेशनमध्ये हे लक्षात आलं, A आणि B जे आहे त्यांचं अगोदरच स्ट्रॉंग कनेक्शन होतं आणि त्यांच्या मिलीभगतमधूनच Cला पैसे मागण्यात आले. बरोबर आहे. म्हणजे त्यांच्यात ऑलरेडी कनेक्शन आहे, फेवरेबल कनेक्शन आहे. बरोबर आहे. त्यामुळे Cला नुकसान होणार हे फिक्स आहे. बरोबर आहे. आणि हे कनेक्शन कुठंतरी Cच्या ज्या क्रेडिटर्स आहेत किंवा बँकाज आहेत, C म्हणजे कर्ज देणार आहे. समजते तुम्हाला. C म्हणजे कोण आहे? कर्ज देणार आहे. म्हणजे कोण आहे? क्रेडिटर्स आहे. क्रेडिटर्स म्हणजे सावकारस, म्हणजे बँका. बरोबर आहे. म्हणजे C हा दिवाळखोरीतच येणार आहे अशा पद्धतींमुळे. मग हे कुठं तर संपुष्टात आणण्यासाठी सुप्रीम कोर्टानं सेंट्रल गव्हर्नमेंटचं जे 2019ची नोटीस होती त्याला पाठिंबा दिलेला आपल्याला पाहाव्यास मिळतो. समजते तुम्हाला. मग आता यानुसार या आर्टिकलमध्ये काय सांगितलं, या जजमेंटनुसार काय होईल, तर ज्या बँका आहेत ना, ज्या मोठ्या प्रमाणात दिवाळखोरीत निघतायत अशा प्रकारच्या लोनमुळे, मोठ्या प्रमाणात हे लोन मग बुडीत निघतं. स्वतः A इन्सॉल्वन्सीमध्ये गेला तर Cला पर्यायच उरत नाही, कुणाकडून वसूल करायचं. बरोबर आहे. खऱ्या अर्थानं त्यानं कुणाकडून करायला पाहिजे? B कडून करायला पाहिजे. पण त्याला त्या प्रकाराला कोणताही कायदेशीर बेस आत्तापर्यंत नव्हता. बरोबर आहे. तशा पद्धतीनं B कोणत्याही मार्गाने त्याच्यातून सुटत होता. परंतु आता काय होणार आहे, A नाही देऊ शकला तर डिरेक्टली लिगली ॲक्शन B वर घेतली जाईल आणि B त्याला पूर्णतः जबाबदार असेल. समजते. म्हणजे आता या आर्टिकलमध्ये सांगितले C आहे. C म्हणजे कोण? बँका. खऱ्या अर्थानं सावकार किंवा बँका. बँका ह्या खऱ्या अर्थानं त्यांना सोर्स उपलब्ध झाला. जर A देऊ शकत नसता नाही तर त्यांना त्याचा गॅरंटर देऊ शकतो, जर गॅरंटर असेल तर. समजते तुम्हाला. म्हणजे बँकांची सिच्युएशन सिक्युअर झालेली कुठंतरी आपल्याला पाहाव्यास आता या सुप्रीम कोर्टच्या जजमेंटमुळं दिसते असं या आर्टिकलमध्ये सांगण्यात आलं आहे. आणि त्यामुळं आता ज्या बँका दिवाळखोरीत चालल्या आहेत त्याचं प्रमाण कमी होईल असं सांगितलेलं आहे.
समजते. त्याचबरोबर या आर्टिकलमध्ये कोणकोणते महत्त्वाचे पॉईंट अंडरलाईन केले ते पण आपण बघूया, जे की आपल्याला इंटरनेटवरून त्याची विशेष माहिती काढून ठेवणं गरजेचं आहे. समजते तुम्हाला. बघूया मग महत्त्वाचे पॉईंट बघूया, मग आर्टिकल संपेलच. याच्या आर्टिकलमध्ये महत्त्वाचा मला पॉईंट हे वाटतोय की इन्सॉल्वन्सी अँड बँक्रप्सी कोड IBC हा तुम्ही बघून ठेवायला पाहिजे. समजते तुम्हाला. याच्याविषयी जेवढी तुम्हाला माहिती काढता येईल तेवढी तुम्ही काढून ठेवायला पाहिजे. समजते तुम्हाला. एवढंच या आर्टिकलमध्ये महत्त्वाचं आहे. हे आर्टिकल तुम्हाला चांगल्या पद्धतीनं समजलं असेल. इकॉनॉमिकदृष्ट्या हे खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळं याच्याशी रिलेटेड समजा कंपनीला तुम्हाला बघायचं असेल तर ते पण तुम्ही थोडा ओझरता तुम्ही बघून ठेवू शकता. समजते तुम्हाला. सो आपण पुढचं लेक्चर बघूया, पुढचं आर्टिकल बघूया. पुढचं आर्टिकल जे आहे तो म्युकरमायकोसिस रिलेटेड आहे. समजते. याच्या अगोदर पण मी तुम्हाला लेक्चरमध्ये सांगितलं आहे आपल्या द हिंदूच्याच की म्युकरमायकोसिस काय आहे, तर ते फंगल इन्फेक्शन आहे. समजते. आणि त्याचे सिम्पटम्स मी सांगितले होते अगोदरच्या 2 लेक्चरमध्ये. मी सांगितले तुम्हाला. मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देतो, ते तुम्ही बघू शकता. आत्ता इथं चर्चा कशावर चालली आहे, तर आपल्याला डायबिटीज पेशंट जे आहे त्यांना पहिल्यांदा वॅक्सिन देण्याची गरज आहे असं कुठंतरी जाणवतंय का, असा प्रश्न खऱ्या अर्थानं या आर्टिकलमध्ये उपस्थित केला आहे. बरोबर आहे. मग आता हा म्युकरमायकोसिस जो आहे तो फंगलचा एक प्रकार आहे, फंगल इन्फेक्शनचा एक प्रकार आहे. परंतु हा एवढा सिरियस, कोणत्याही प्रकारचं फंगल इन्फेक्शन एवढं सिरियस नसतं, परंतु हा एवढा सिरियस झाला आहे बिकॉज ऑफ कोविड-19 सिच्युएशन. समजते तुम्हाला. मग त्याच्यासाठी सांगितले याचा जो म्युकरमायकोसिस आहे त्या म्युकरमायकोसिसची रिस्क सगळ्यात जास्त कोणाला आहे, तर ज्यांना अनकंट्रोलेबल डायबिटीज आहे त्यांना आहे. बरोबर. त्याचबरोबर स्टेरॉइड थेरपी ज्यांच्यावर मोठ्या प्रमाणात झाली, म्हणजे ज्यांना ड्रग्ज मोठ्या प्रमाणात दिले गेले आहेत, त्यांना सिव्हिअर प्रकारचा कोविड-19 असल्यामुळं, म्हणजे कोविड-19मध्ये जे क्रिटिकल पेशंट आहेत त्यांना ड्रग्ज थेरपी दिली जाते किंवा स्टेरॉइड थेरपी दिली जाते. त्यामुळे सुद्धा त्याचा साईड इफेक्ट म्हणून म्युकरमायकोसिस त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात आढळताना दिसतो. त्याचबरोबर ज्यांना अनकंट्रोलेबल डायबिटीज आहे, म्हणजे मोठ्या प्रमाणात डायबिटीज आहे, अशांना जास्त म्युकरमायकोसिसचा धोका आहे. त्यामुळं या 2 प्रकारच्या व्यक्तींना पहिल्यांदा वॅक्सिन, किंवा विशेष करून या आर्टिकलमध्ये डायबिटिक जे अनकंट्रोलेबल डायबिटीज पेशंट आहेत त्यांना पहिल्यांदा वॅक्सिन दिलं जाईल, या प्रकारामध्ये आर्टिकल लिहिलं गेलेलं आहे. समजते तुम्हाला. त्याचबरोबर WTOने एक गाईडलाईन दिली होती त्याच्यासाठी. ती गाईडलाईन काय होती? दिलेली गाईडलाईन इथं दिले बघा. स्ट्रॉंगली रिकमेंड्स दॅट, ज्या थेरपी आहेत इथं स्ट्रॉंगली त्याने रिकमेंड केलं आहे, ज्या अशा प्रकारच्या थेरपीज आहे स्टेरॉइड थेरपी, त्या फक्त ज्यांना सिरियस कोविड-19 आहे, ते कोविड-19मुळं सिरियस पेशंट झालेले आहेत, अशाच पेशंटला तशा प्रकारच्या थेरपी दिल्या जाव्यात. जे क्रिटिकल नाही आहेत, त्यांना कोविड-19 आहे परंतु ते क्रिटिकल नाही आहेत. बरोबर आहे. अशा प्रकारच्या पेशंटना कधीही स्टेरॉइड थेरपी द्यायला नाही पाहिजे किंवा ड्रग्ज वगैरे द्यायला नाही पाहिजे, असं WTOनं, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननं त्यांच्या गाईडलाईनमध्येच सांगितलं आहे. समजते तुम्हाला. म्हणजे एकंदरीत हे आर्टिकल म्युकरमायकोसिसवरती डिपेंड आहे आणि म्युकरमायकोसिस कशा पद्धतीनं पुढे वाढू नये किंवा कसं म्युकरमायकोसिसला टॅकल करायचं हे या आर्टिकलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला गेला आहे. समजते. मग या आर्टिकलमध्ये महत्त्वाचं पॉईंट काय आहेत, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन बघून ठेवायला पाहिजे. बरोबर आहे. समजते तुम्हाला. आणि त्यानंतर एपिडेमिक डिसीज ॲक्ट 1897 याचा सुद्धा उल्लेख याच्यामध्ये आलेला आहे. तो सुद्धा ॲक्ट काय आहे का उझरता एकदा बनवून ठेवायला पाहिजे ना, याच्यावर एक शॉर्ट नोट बनवून ठेवायला पाहिजे. समजते. एवढंच या आर्टिकलमध्ये महत्त्वाचं आहे. पुढचं आर्टिकल आपण बघू कोणतं आहे ते. या पुढच्या आर्टिकलमध्ये सांगितलंय कोविड-19मुळं इकॉनॉमीवर मोठ्या प्रमाणात परिणाम होत आहे आपल्या. बरोबर आहे. आणि तो परिणाम कमी करण्यासाठी, निगेटिव्ह परिणाम विशेषतः होत आहे, इकॉनॉमी कुठेतरी आपली ढासळताना दिसते का, अशा प्रकारचे प्रश्न उपस्थित या आर्टिकलमध्ये केलेले आहेत. बरोबर आहे. आणि काय GDPची आकडेवारी वगैरे दिली, ते आपल्याला आकडेवारी महत्त्वाची अजिबातच नाही. याच्यामध्ये यांचा कोर पॉईंट ह्या आर्टिकलचा असा आहे की प्रायोरिटाईज एक्सपेंडिचर, म्हणजे तुम्ही जो खर्च करताय ना तो खर्च कुठंतरी त्या खर्चाची पुनर्रचना करायला पाहिजे. आणि जास्तीत जास्त खर्च आत्ताच्या सिच्युएशनमध्ये कशाला करायला पाहिजे, तर हेल्थ सेक्टरवरती करायला पाहिजे. समजते. जे आरोग्य क्षेत्र आहे त्याच्यावरती जास्तीत जास्त खर्च करायला पाहिजे आणि त्याची कुठंतरी प्रोव्हिजन तुम्ही बजेटमध्येच करायला पाहिजे होती. बरोबर आहे. आणि यांनी आर्टिकलमध्ये हे सुद्धा स्पष्ट करून सांगितले की गेल्या काही वर्षांपेक्षा या काही वर्षांमध्ये उलट कमी खर्च, म्हणजे कमी प्रोव्हिजन केली,
म्हणजे कमी तरतूद केली आहे खर्चाची, हेल्थ सेक्टरवर केल्या जाणाऱ्या खर्चाची कमी तरतूद केली गेली आहे. आणि त्यामुळे सुद्धा मोठ्या प्रमाणात कोविड-19 आपल्यावरती हावी होताना दिसतो असं यांचं मत आहे. बरोबर आहे. आणि त्यामुळेच त्यांनी इथं काय आकडेवारी देऊन सांगितलेलं आहे. या आकडेवारी तुम्ही लक्षात ठेवायची वगैरे अजिबात गरज नाही आहे, त्याची कोणत्याही प्रकारची गरज नाही. प्रत्येक वर्षात ज्यावेळेस बजेट निघत असतं ना, त्यावेळेस त्या बजेटचा तुम्ही अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि त्यावेळेस ते बजेटचा अभ्यास तुमच्या इकॉनॉमीच्या दृष्टीनं खूप महत्त्वाचा आहे, UPSCच्या दृष्टीनं खूप महत्त्वाचा आहे त्यावेळेस. पण ही आकडेवारी आत्ताच तुम्ही नोट डाऊन करणे, उगाच ती आकडेवारी लक्षात ठेवणे, इट्स नॉट युजफुल फॉर यू इन अ फ्युचर. सो आत्ता युजफुल आपल्यासाठी काय आहे तर GDPचा वारंवार उल्लेख आला आहे. म्हणजे GDP ही पूर्ण इन्फॉर्मेशन GDPची बघायला पाहिजे, डेफिनेशन वगैरे सर्व काही. बरोबर आहे. हे इकॉनॉमी तुम्ही NCERTत जरी बघितलं तरी GDP डेफिनेशन सापडेल तुम्हाला, समजते. परंतु न्यूजमध्ये आहेत त्यामुळे लगेच 5 मिनटं पण लागणार नाहीत नेटवरून जाऊन बघायला आणि त्याची नोट तयार करायला. तेवढं बघून ठेवायचं म्हणजे पुढं तुम्हाला उपयोगीच पडणार आहे वारंवार रिव्हिजन केल्यानंतर, समजते. आणि इथं सांगितलंय मग अशा प्रकारचं लॉकडाऊन आपण जास्त दिवस टाकू शकत नाही, किंवा अशा प्रकारे इकॉनॉमीवर आपण गदा आणतोय कुठंतरी इकॉनॉमिकल ग्रोथवरती. बरोबर आहे. त्यामुळं स्पीडी वॅक्सिनेशन करणं गरजेचं आहे असं त्यांचं मत आहे. आणि त्यामुळं आपल्याला त्याच्यावरची खर्चाची तरतूदसुद्धा वाढवणं गरजेचं आहे, त्याचं पुनर्रचना त्याची करणं गरजेचं आहे, समजते. एवढंच या आर्टिकलचा कोर पॉईंट आहे. यांना या आर्टिकलमध्ये एकंदरीत हे सांगायचं आहे. विशेष म्हणजे पॉईंट आउट करायचं झालं तर आता तुम्हाला GDP सांगितलं या आर्टिकलमधून. GDP आपण इकॉनॉमिकल दृष्ट्या GDPची माहिती काढून ठेवू शकतो, त्याच्यावर शॉर्ट नोट बनवायची. त्याचबरोबर द इंटरनॅशनल मॉनिटरी फंडचा उल्लेख आला इथं. त्यामुळे विकिपीडियावरून इंटरनॅशनल मॉनिटरी फंड काय आहे, त्याचे एस्टॅब्लिशमेंट, त्याचा उद्देश काय आहे, हे सगळं तुम्ही माहिती करून घेणं गरजेचं आहे, त्याची शॉर्ट नोट बनवणं गरजेचं आहे. एवढंच आहे आर्टिकलमध्ये. पुढचं आर्टिकल बघू आपण कोणतं आहे ते. पुढचं आर्टिकल जे आहे ते ब्लॅक मार्केटिंगवरती आहे, जे आता रेमडेसिवीरचं तुम्ही बघितलं आत्ताच. त्यानंतर अशा रिलेटेड जे इंजेक्शन्स होते किंवा ड्रग्ज होते त्याच्यामध्ये, किंवा ऑक्सिजन सिलेंडरचं आत्ताच तुम्ही बघितलं, त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात काळा बाजार पाहायला मिळाला. अशा प्रकारच्या न्यूज वाचल्यानं खरं तर वैयक्तिक माझं मत असं आहे, वैयक्तिकरित्या अस्वस्थ व्हायला होतं. म्हणजे अशा पॅन्डेमिकमध्ये सुद्धा अशा बुद्धीचे लोक आपल्या देशामध्ये राहतात आणि पुढच्याचा जीवन मरणाचा प्रश्न आहे आणि त्याच्यामध्ये यांना पैसे मिळवायचं म्हणजे स्वतःसुद्धा आता या पॅन्डेमिकमध्ये जगल का नाही माहिती नाही, परंतु तरीसुद्धा पैसे कमवून ठेवायचे आहेत, पैसे कमवून साठवायचे आहेत. अशा प्रकारे दॅट इट्स नॉट युजफुल. दिस इज माय पर्सनल ओपिनियन. पण जी माझी मनस्थिती आहे ती मला कुठंतरी अस्वस्थ व्हायला होतं अशा प्रकारच्या न्यूज वाटून. तुम्हाला पण होत असेल. या आर्टिकलमध्ये सरळ आकडेवारी दिली की रेमडेसिवीरच्या नावाखाली कशा पद्धतीनं, आता मुंबईमध्ये पण बघितलं 20-20 हजार रुपये, 50-50 हजार रुपये लोक द्यायला तयार होते, रेमडेसिवीर मिळत नव्हतं. बरोबर आहे. आणि मग ते 50 हजार रुपये घेऊन रेमडेसिवीर काय जणांना मिळालं, म्हणजे ते काय आहे, ब्लॅक मार्केटिंग आहे सरळ. समजते तुम्हाला. मग अशा पद्धतीत सुद्धा या लोकांना अशा प्रकारची बुद्धी सुचते. या आर्टिकलमध्ये तेच महत्त्वाचं. तुम्हाला केस स्टडी म्हणून तुम्ही हे घेऊ शकता. इथिक्ससाठी आपल्याला केस स्टडीसाठी हे चांगली गोष्ट आहे. समजा तुम्ही तिथले डिस्ट्रिक्ट DM आहात तुम्ही आणि तुमच्या क्षेत्रामध्ये अशा प्रकारच्या घटना घडत आहेत, तर तुमची पावलं कोणत्या प्रकारची असतील, म्हणजे कोणत्या प्रकारे तुम्ही कारवाई करेल, अशा पद्धतीने हे आर्टिकलचा उपयोग आहे. परंतु त्याच्या पुढे जाऊन मी हे आर्टिकल तुम्हाला का सांगतोय तर अशा पद्धतीच्या सुद्धा घटना आपल्या समाजामध्ये अशा पॅन्डेमिकमध्ये घडत आहेत. म्हणजे ही खूपच विचार करायला लावणारी गोष्ट आहे. त्यामुळे याचा आपण सुद्धा एक भारताचा नागरिक म्हणून सकारात्मक विचार करायला पाहिजे. याच्यावर कसा अंकुश टाकायला, आपण एक नागरिक म्हणून याच्यावर कसा अंकुश टाकू शकतो ना, हेचा सुद्धा आपण विचार करायला पाहिजे. समजतंय तुम्हाला. एवढंच आर्टिकलमध्ये महत्त्वाचं आहे. महत्त्वाचं म्हणजे केस स्टडीच्या दृष्टीतून सांगितलं आणि बाकीच माझं पर्सनल ओपिनियन होतं. त्याच्यावर तुम्ही अंमलबजावणी करावीच असं काही नाही. दॅट्स युअर पर्सनल चॉईस. पुढचं आर्टिकल बघू. हे पुढचं जे आर्टिकल आहे ते आपल्याला इन्व्हायरमेंट या सब्जेक्टच्या दृष्टीतून खूप महत्त्वाचं आहे. समजते. मग याच्यामध्ये काय सांगितलं की मोठ्या प्रमाणात पोल्युशन वाढतात. या पिक्चरवरून तुम्हाला कळालं असेल. यमुना रिव्हर आहे, समजते. आणि या रिव्हरचा हे फुटेज या रिव्हरचा आहे. पाण्याचा कलर तुम्ही बघू शकता आणि एकंदरीत हा जो वरचा आहे तुम्ही बघू शकता कशा प्रकारचं, म्हणजे किती पोल्युशन पाण्याचं होऊ शकतं हे तुम्ही इथं बघू शकताय. मग हे टाळण्यासाठी सांगितलं इथं इको टॅक्सची पद्धत सांगितली. म्हणजे पोल्युशनवरती आपण टॅक्स बसवायला पाहिजे. समजा तुम्ही 2 व्हीलर घेताय, बरोबर. त्या 2 व्हीलरमुळे जेवढं पोल्युशन होतं ना त्या प्रमाणात ज्यावेळेस तुम्ही 2 व्हीलर घेता त्यावेळेस त्याच्यावर त्या प्रमाणात टॅक्स गव्हर्नमेंटनं आकारायला पाहिजे. तशाच वेगवेगळे व्हेकल असते, 2 व्हीलर, 4 व्हीलर, अशा वेगवेगळ्या व्हेकल आहेत. त्याच्यावरती वेगवेगळ्या प्रमाणात जेवढ्या प्रमाणात ते पोल्युशन करतात तेवढ्या प्रमाणात गव्हर्नमेंटनं टॅक्स आकारायला पाहिजे. आणि त्या टॅक्समधून मिळणारे जे पैसे आहेत त्या पैशाचा उपयोग
इन्व्हायरमेंट सिक्युअर करण्यासाठी करायला पाहिजे. एकंदरीत या आर्टिकलचा हा कोर आहे. समजते. मग याच्यामध्ये आणखी यांनी काय सांगितलंय, ज्या म्हणजे आता समजा एखाद्या कारखान्यातून पोल्युशन होते तर त्याच्यावरती टॅक्स त्याच प्रमाणात आकारायला पाहिजे असं यांचं मत आहे. आणि त्याच्यासाठी मग वेगवेगळ्या प्रकारच्या गाईडलाईन्स केल्या गेल्या पाहिजे. बरोबर आहे, असं यांनी सांगितलेलं आहे. त्याच्यामुळं काय होईल तर त्याच्यामुळे आपल्याला मोठ्या प्रमाणात टॅक्समधून रेव्हेन्यू मिळेल आणि त्या रेव्हेन्यूचा आपण पोल्युशन कंट्रोलसाठी उपयोग करू शकेल. समजते. जे लोकांमध्ये पोल्युशन अवेअरनेस नाही आहे त्यामुळे लोक मोठ्या प्रमाणात पोल्युशन करतात, ते अवेअरनेस पसरवण्यासाठी सुद्धा आपण त्याचा उपयोग करतो. मग त्याच दृष्टीतून वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचा उल्लेख आला आहे. त्यामुळे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन तुम्ही बघून ठेवायला पाहिजे. समजते. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन काय आहे, त्याचं इंटेन्शन काय आहे वगैरे या सर्व गोष्टी विकिपीडियावरून बघून ठेवायला पाहिजे. समजते. त्याचबरोबर यांनी विशेषतः सांगितलं इंडिया ही डेव्हलपिंग कंट्री आहे आणि आपला भारत देश हा अशा पद्धती चांगल्या रीतीनं राबवू शकतो जर ठरवलं तर. समजते. परंतु जर हे केलं गेलं नाही तर आपण परिस्थिती ह्याच्यापेक्षा भयानक होताना बघू शकतो किंवा याच्यापेक्षा हालात खूप वाईट होतील असं यांचं मत आहे. एकंदरीत या आर्टिकलचा कोर गाभा जो आहे तो इन्व्हायरमेंट डिपेंड आहे. इन्व्हायरमेंट पोल्युशन जो होते म्हणून इथं पिक्चर हा दिले यमुनेमध्ये जी पाण्याची परिस्थिती कशा पद्धतीची आहे हे त्यांनी दिलेलं आहे. समजते. मग हे कुठंतरी टाळण्यासाठी आपण अशा प्रकारची पावलं उचलू शकतो. मग त्याच्यावरती टॅक्स आकारायचा, त्यांच्याकडून रेव्हेन्यू गोळा करायचा आणि त्याचा उपयोग पोल्युशन कंट्रोलसाठी करायचा आणि कमीत कमी प्रमाणात पोल्युशन कसं होईल याच्या दृष्टीतून गव्हर्नमेंटनं पावलं टाकावीत असं यांचं मत आहे. समजते तुम्हाला. हा कोर गाभा आहे. बाकी आकडे वगैरे दिले किंवा त्यांनी हे दिलेत, त्यांनी स्टेप्स दिलेत कोणकोणत्या घ्यायला पाहिजे. समजते. ते त्यांचं वैयक्तिक मत असल्यामुळे त्याच्यावर एवढं फोकस करणं आपल्याला गरजेचं नाही. आपल्याला गरजेचं काय आहे, जर तुम्ही इंडिव्हिज्युअल भारतीय सिटीजन आहात तर तुम्ही काय स्टेप उचलाल तर टॅक्स त्याच्यावरती आकारीन, लोकांमध्ये अवेअरनेस पसरवण्याचा प्रयत्न करेल. परंतु जर गव्हर्नमेंटनं ठरवलं की लोकांमध्ये अवेअरनेस पसरवायचा आहे, समजते, प्रत्येक लोकांपर्यंत गव्हर्नमेंटची सूचना पोहोचल्या पाहिजे, त्याच्यासाठी रिव्हेन्यूची गरज आहे. मग तो रिव्हेन्यू कुठून येणार तर टॅक्स आकारल्यानं. बरोबर आहे. इन्व्हायरमेंटसाठी वेगळा टॅक्स इन्व्हायरमेंटच्याच पद्धतीनं इन्व्हायरमेंटच्या क्षेत्रातूनच येत असेल. पोल्युटेट करणारी जी संस्था आहेत, पोल्युटेट करणाऱ्या ज्या कंपनीज आहेत किंवा व्हेकल्स कंपनी आहेत यांच्याकडून जर रिव्हेन्यू आला किंवा इंडिव्हिज्युअल नागरिक जेवढ्या प्रमाणात पोल्युशन करतोय तेवढ्या प्रमाणात त्याच्यावर टॅक्स सुद्धा आकारला गेला पाहिजे. अशा प्रकारचं जर स्ट्रक्चर निर्माण केलं तर त्या रिव्हेन्यूचा आपण पोल्युशन कंट्रोलसाठी उपयोग करू शकतो, इन्व्हायरमेंट सेक्युरिटीसाठी उपयोग करू शकतो. समजते तुम्हाला. हेच या आर्टिकलमधून एकंदरीत सांगण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला पाहाव्यास मिळतो. समजते. एवढंच या आर्टिकलमध्ये महत्त्वाचं आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन तेवढं बघून ठेवा, त्याची एक शॉर्ट नोट बनवून ठेवा. समजते. पुढचं आर्टिकल बघू काय. पुन्हा ही न्यूज आली इस्रायलशी रिलेटेड. इस्रायल पॅलेस्टाईन कॉन्फ्लिक्ट. आत्ताच आपण इजिप्तच्या मदतीनं त्यांच्यामध्ये शांती प्रस्थापित झाली. 11 दिवसाचा कॉन्फ्लिक्ट होता तो त्यांचा. समजते. हे आपण बघितलं होतं. हे आणखी काही दिवस न्यूजमध्ये राहील. परंतु या न्यूजमध्ये सांगितलं आहे की जरी शांती प्रस्थापित झाली असेल तर हाय टेन्शन त्यांच्यामध्ये आत्तासुद्धा पाहाव्यास मिळतं. म्हणजे असंतोष एकमेकांच्या मनात आत्तासुद्धा पाहाव्यास मिळतो. आणि ते मग आता जेरुसलेमशी रिलेटेड न्यूज आली आहे. समजते. तिथल्या मॉस्कीवर काय लोकांना रिस्ट्रिक्ट केलं गेलं, पॅलेस्टाईनना रिस्ट्रिक्ट, इस्रायल गव्हर्नमेंटकडून रिस्ट्रिक्ट केलं गेलं. समजते. याच्याशी रिलेटेड न्यूज आहे. आपल्याला ही न्यूज एवढी इम्पॉर्टंट का आहे तर याचं भौगोलिक लोकेशन बघून ठेवणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर मी अगोदर पण सांगितलं इस्रायल इंडिया रिलेशन बघून ठेवणं गरजेचं आहे. त्याचबरोबर इस्रायल पॅलेस्टाईन रिलेशन आपण बघून ठेवणं गरजेचं आहे. सॉरी, इंडिया पॅलेस्टाईन, काही पण बोलायला लागलो मी. इंडिया पॅलेस्टाईन रिलेशन आपण बघून ठेवणं गरजेचं आहे. त्याचबरोबर मी तुम्हाला सांगितलं होतं की अरेबियन कंट्रीजसोबत आपलं रिलेशन काय आहे, आपल्या कोणत्या डिपेंडन्सीज त्यांच्यावर आहेत, त्यांच्यावर कोणत्या गोष्टीमध्ये आपण अवलंबून आहे हे सुद्धा आपण बघून ठेवणं आणि त्याची एक शॉर्ट नोट बनवून ठेवणं गरजेचं आहे. तुम्हाला आता मी तुर्तास भौगोलिक लोकेशन याचं दाखवतो म्हणजे तुमच्या चांगल्या पद्धतीनं लक्षात हे राहण्यास मदत होईल. बघूया आपण भौगोलिक लोकेशन काय आहे याचं. हा इस्रायल पॅलेस्टाईनचा मॅप आहे. इथे इस्रायल आहे, इथं नेबर कंट्री इजिप्त आहे, जॉर्डन आहे, सिरिया आहे, लेबनॉन आहे. समजते. आणि इथं आपण याला वेस्ट बँक म्हणतो.
त्यानंतर आजच्या न्यूजमध्ये आहे तो जेरुसलेम, इथं आहेत जेरुसलेम. समजते. इथं गाझा स्ट्रीप आहे. याचं महत्त्व तुम्हाला मी अगोदरच्या न्यूजपेपरमध्ये सांगितले. इथंच आत्ताचा कॉन्फ्लिक्ट जो चालू होता ते इथंच होता आणि इथं ही गाझा स्ट्रीप कंट्रोल कोणी केलेली आहे? हमास या संघटनेनं कंट्रोल केलेली आहे. समजते. इथं डिटेलमध्ये या दुसऱ्या मॅपमध्ये आपल्याला दिलं आहे की मेडिटरेनियन सी आहे, इथं गोलन हाईट्स या भागाला म्हणलं जातं, इथं तल अविव आहे, इथं वेस्ट बँक आत्ता सांगितलं तुम्हाला, इथं जेरुसलेम, डेड सी पण आहे इथं. तर डेड सी जो आहे तो इथं आहे. हे महत्त्वाचं तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे. हे बारक्या बारक्या गोष्टी UPSC प्रीला विचारू शकते. त्याचबरोबर गाझा स्ट्रीप आत्ता तुम्हाला सांगितलं मी. हा इजिप्त आहे, सौदी अरेबियन कंट्रीज इकडं आहेत, हा जॉर्डन आहे, सिरिया आहे आणि इकडं लेबनॉन आहे, नेबर्स कंट्रीज. समजतं. आता इंडियापासून याचं लोकेशन मी अगोदर पण तुम्हाला सांगितलं, आत्ता पण तुम्हाला दाखवतो इंडियापासून लोकेशन कशा पद्धतीचं आहे, म्हणजे तुम्ही चांगल्या पद्धतीनं इमॅजिन करू शकता. इथे हा आपला भारत देश. इथून या साईडला तुम्ही गेला तर इथं तुम्हाला पाहायला मिळेल इस्रायल पॅलेस्टाईन. समजते. हे अरेबियन आहेत, सौदी अरेबिया आहे, ओमान, यमन वगैरे या कंट्री आहेत. इकडे इराक, सिरिया. समजते तुम्हाला. हे लोकेशन आहे. म्हणजे भारताच्या पश्चिमेकडे गेला असता तुम्हाला इस्रायल पाहाव्यास मिळतो. हे लोकेशन तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे. समजते. पुढची न्यूज बघू आता कोणती महत्त्वाची. पुढची न्यूज आहे कॉंगो वोल्कॅनोशी रिलेटेड आहे. समजतं. आता कॉंगो वोल्कॅनो म्हटलं ना तर कॉंगो वोल्कॅनोचं लोकेशन रवांडा सिटी आली, सॉरी रवांडा देश न्यूजमध्ये आला. त्यानंतर माउंट गामा न्यूजमध्ये आहे. समजते. हा वोल्कॅनो अचानक इरप्ट झालेला दिसला. याच्यामध्ये जीवितहानी जास्त प्रमाणात झाली नाही, ते ॲटलिस्ट 5 लोक मेली असतील असं इथं सांगितलं आहे. बरोबर आहे. मग त्याच्यापेक्षा महत्त्वाचं काय, ही न्यूज आहे ठीक आहे, याच्यामध्ये महत्त्वाचं कॉंगो वोल्कॅनो. मग आता वोल्कॅनो निर्मिती कशी होते ही जॉग्राफीमध्ये आपण बघून ठेवायला पाहिजे. वोल्कॅनो इरप्शन असेल किंवा वोल्कॅनो फॉर्मेशन असेल हे आपण बघून ठेवायला पाहिजे. त्याचबरोबर काय आहे, कॉंगो वोल्कॅनो मॅपमध्ये कुठं आहे हे मी तुम्हाला आता दाखवणारच आहे. कॉंगो, रवांडा कुठं आहे, भारतापासून कुठं लोकेशन आहे त्याचं, हे सर्व आपण बघणार आहोत. त्याच्याबरोबर तुम्ही काय बघायचं आहे तर वोल्कॅनो फॉर्मेशन हा टॉपिक बघायचा आहे जॉग्राफीमधला. समजते. हा या न्यूजच्या दृष्टीतून आपल्याला तो टॉपिक परफेक्ट करणं गरजेचं आहे. समजते तुम्हाला. बघू आपण याचं भौगोलिक लोकेशन काय आहे ते. दिस इज अवर इंडिया. इथं भारत देशाने इथून या साईडला आफ्रिकन कॉन्टिनेंटमध्ये आपल्याला रवांडा दिसतो. इथं रवांडा हा देश आणि या देशामध्ये गोमा सिटीमध्ये हा वोल्कॅनो आता इरप्ट झालेला दिसला. तो पहिल्यापासूनच आहे पण इरप्शन त्याचं झालं. इरप्शन त्याचं आत्ता झालेलं आपल्याला पाहाव्यास मिळालं. समजतं. इकडं त्याचं नेबर कंट्री युगांडा आहे, त्यानंतर टांझानिया आहे, बुरुंडी आहे, डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ काँगो आहे. बरोबर आहे. त्यामुळं अशा प्रकारे लोकेशन तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे, करून ठेवणं. त्याच्यासाठी तुमचं काय आहे, रोज आपण मॅप बघायलाच पाहिजे. समजते तुम्हाला. रोज मॅप बघण्यानं सुद्धा तुमच्या बऱ्याच गोष्टी नजरेखालून वारंवार जाण्यानं तुम्हाला मॅपवरती जे आपले क्वेश्चन विचारले जातात ना, प्रीला मॅपवरती क्वेश्चन बऱ्याच प्रमाणात विचारले जातात बऱ्याच वेळा. त्यामुळे जर वारंवार तुम्ही मॅप बघत असाल तर तुम्हाला ते परफेक्ट होऊन जाईल. म्हणजे कोणता जरी मॅपचा भाग दिला तुम्हाला तर ते लगेच तुम्हाला माइंडमध्ये क्लिक होईल. समजते. मॅप ही एकाच दिवशी माझ्या दृष्टीतून करायची गोष्ट नाही. तुम्ही काही पाठ करू शकत नाही मॅप, पण वारंवार मॅप बघणं. आता रवांडा न्यूजमध्ये तर लगेच मॅपमध्ये जाऊन रवांडा कुठं आहे, त्याच्या शेजारच्या कंट्री कोणत्या आहेत, इंडियापासून कुठं लोकेशन आहे, हे सर्व तुम्ही बघून ठेवलं ना, हे तुम्हाला लक्षात ठेवायला सुद्धा सोपं जातं. पुढची न्यूज बघू आपण कोणती आहे. पुढची न्यूज जी आहे ना ती सायक्लोन यस विषय आहे. समजते. आता याच्या अगोदर पण यस विषयी तुम्हाला मी बोललोय, तरी पण मी आणखी एकदा तुम्हाला सांगतो याचं डायरेक्शन काय आहे, उगम कुठं आहे वगैरे वगैरे, लो प्रेशर कुठं डेव्हलप झालं आहे. परंतु सायक्लोन निर्मिती हा आपला जॉग्राफीतला टॉपिक, चक्रीवादळांची निर्मिती कशी होते हे तुम्ही बघून ठेवायला पाहिजे. समजते तुम्हाला. तुम्ही NCERT 12वी NCERT जरी बघितलं ना तरी तुम्हाला हा टॉपिक तिथं सापडेल आणि चांगल्या पद्धतीने याची माहिती त्याच्यामध्ये दिलेली आहे. त्यामुळे हे तुम्ही करून ठेवणं अतिशय गरजेचं आहे. आणि आता न्यूजमध्ये सायक्लोन यस जो आहे तो ओडिसा कोस्टला ओडिसा कोस्टच्या नॉर्थ साईड आहे, त्याला हिट करण्याची जास्तीत जास्त शक्यता आहे तिथं. म्हणून तिथं ज्या मासेमारांच्या बोटी गेलेल्या आहेत, मासेमारांच्या जहाजा
गेलेले आहेत मासे पकडण्यासाठी, त्यांना वापस येण्याच्या सूचना दिल्या जातात. ते पिक्चरमध्ये दिसते. आपण बघू हे सायक्लोन कुठल्या डायरेक्शननं जाणार आहे, कुठे हिट करणार आहे मॅपच्या दृष्टीतून, मॅपच्या माध्यमातून. इथं समजा इरप्ट होईल असं सांगितलं, सॉरी इथं त्याची लो प्रेशर डेव्हलप झाले आणि हे जे यस आहे ते दिलेल्या डायरेक्शनमधून इथं कुठंतरी हिट करताना दिसते, बांगलादेशच्या कोस्टला आणि नॉर्थ ओडिसाच्या कोस्टला असा अंदाज आहे. मग ही संस्था कोणती आहे? कालच मी तुम्हाला सांगितलं, तर IMD इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट ही हवामानाविषयी अंदाज सांगते, येणाऱ्या डिझास्टरविषयी, नॅचरली येणाऱ्या डिझास्टरविषयी अंदाज लावते. नॅचरली म्हणजे ते हवामानामुळे निर्माण होतात, समजते तुम्हाला. त्यामुळं IMD इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट विषयीसुद्धा तुम्ही एक शॉर्ट नोट बनवून ठेवायला पाहिजे, वारंवार रिव्हिजन करण्याच्या दृष्टीतून, समजते तुम्हाला. पुढं बघूया आपण. ही कोवॅक्स रिलेटेड न्यूज आहे जी इंडियन बेस्ड आहे. वॅक्सिन इंडियानं बनवलेलं आहे, ते कोवॅक्स प्रोग्रॅमच्या अंतर्गत इतर कंट्रीला सुद्धा इंडियानं पाठवायचं ठरवलं आहे, बरोबर आहे. परंतु एक्सपोर्टचे प्रॉब्लेम येत आहेत, अनेक ठिकाणी रिस्ट्रिक्शन आहेत. त्यामुळं इंडियानं काय केले, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आणि युरोपियन युनियनला हे जे रिस्ट्रिक्शन आहेत ते शिथिल करण्यासाठी सांगितलं आहे, किंवा शिथिल करण्याची अपेक्षा यांच्याकडून केलेली आहे. कशासाठी? तर वॅक्सिन एक्सपोर्ट करण्यासाठी फक्त, समजते तुम्हाला. हे या न्यूजमध्ये सांगितलं. मग या न्यूजमधून आपण काय घ्यायचं आहे, तर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन तुम्हाला सांगितले बघायलाच, त्याचबरोबर युरोपियन युनियन याची माहिती मी अगोदरच्या लेक्चरमध्ये डिटेलमध्ये तुम्हाला लेक्चरमध्येच सांगितली. तरी पण तुम्ही बघितलं नसेल तर तुम्ही नेटवरून जाऊन युरोपियन युनियन बघा, त्याचं फाउंडेशन, इंटेन्शन वगैरे सर्व काय. त्याचबरोबर कोवॅक्स प्रोग्रॅमविषयी मी बोललो होतो अगोदरच्या लेक्चरमध्ये, समजते. आणि या कोवॅक्स प्रोग्रॅमवरती तुम्ही एक शॉर्ट नोट बनवून ठेवणं गरजेचं आहे. याचा उद्देश काय आहे समजते तुम्हाला, हे सर्व तुम्ही बनवून ठेवणं गरजेचं आहे, शॉर्ट नोट, समजते. एवढंच या न्यूजमध्ये आहे. पुढची न्यूज बघू कोणती आहे. पुढची न्यूज चायना इंडियाशी रिलेटेड आहे, जी गलवान व्हॅली आहे. गलवान व्हॅली चायना इंडियाच्या बॉर्डरवरती आहे, जो चायना व्याप्त प्रदेश आहे भारताचा. त्याची जी लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल आहे त्याच्यावरती गलवान व्हॅली कुठंतरी स्थित झालेली दिसते. ती मॅपच्या दृष्टीतून मी तुम्हाला दाखवीनच. त्याच्या अगोदर फेस ऑफ झाला, मायनर सामना झाला त्यांच्यामध्ये, आणि लगेच दोघं एकमेकांपासून लांब झाली. हा क्लॅश का वारंवार बघायला मिळतो. त्यामुळे गलवान व्हॅली किंवा लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोलवरचे जे मेन स्पॉट आहेत ते कायम न्यूजमध्ये असतात, त्यामुळे ते तुम्ही पॉईंट आउट करून ठेवणं गरजेचं आहे, समजते. मग या न्यूजवरून आता आपण जॉग्राफिकल लोकेशन बघणारच आहोत त्याचबरोबर इंडिया चायना रिलेशन बघून ठेवणं गरजेचं आहे, इंटरनॅशनल रिलेशनच्या दृष्टीतून, समजते. नेबर्स कंट्रीचे आपलं रिलेशन काय प्रकारचं आहे ते बघून ठेवणं गरजेचं आहे. बघूया आपण गलवान व्हॅलीचं जॉग्राफिकल लोकेशन काय आहे. हा नॉर्थचा मॅप आहे इंडियाचा. इथं आपल्याला जम्मू अँड काश्मीर पाहावयास मिळतं. ही LOC आहे, हे जे आहे ते LOC आहे. हे पाकव्याप्त काश्मीर आहे. इथं लाईन ऑफ कंट्रोल जे आहे ती मी तुम्हाला सांगितले ना. आत्ता आपल्याला महत्त्वाचं काय बघायचं आहे, लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल ही आहे, समजते. इथं चायना व्याप्त प्रदेश आहे जो आपला आहे, हा पाकव्याप्त प्रदेश आहे जो आपला आहे, समजते. आणि सियाचिन ग्लॅशियर आहे इथं आणि गलवान व्हॅली कुठं आहे, क्लॅश इन गलवान व्हॅली, इथं गलवान व्हॅली आहे, समजते तुम्हाला. इथं क्लॅश आताचा झालेला आहे, समजते तुम्हाला. आणि लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल आता मी सांगितलं तुम्हाला ही आहे ती, समजते. आणि या लाईन ऑफ चायना आणि आपल्यामध्ये वाद होण्यात या लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल जे आहे तो प्रमुख भाग असतो, म्हणजे त्याचा उल्लेख वारंवार होतोच, समजते. त्यामुळं हे एक जॉग्राफिकल लोकेशन तुम्ही बघून ठेवणं गरजेचं आहे. इथं आजचा आपला हिंदू न्यूजपेपर खऱ्या अर्थानं समाप्त होतोय. आशा आहे की मी तुम्हाला चांगल्या पद्धतीनं आजचा हिंदू न्यूजपेपर मराठीमधून समजावू शकले असेल. जाता जाता फक्त एवढं सांगतो, प्लीज जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना हे शेअर करा, जास्तीत जास्त आपल्या मराठी विद्यार्थ्यांपर्यंत हे पोचवा. जे खेड्यापाड्यातले विद्यार्थी आहेत, ज्या आपल्या खेड्यापाड्यातल्या भगिनी आहेत, ज्या की पुण्याला किंवा दिल्लीला जाऊ शकत नाहीत, पुण्यासारख्या किंवा दिल्लीसारख्या ठिकाणी वास्तव्य करू शकत नाहीत, मग त्याच्यामागं अनेक कारणं असतील, समजते. जेवढी मुलांना आहेत त्याच्या डबल मुलींना सुद्धा कारणं आहेत, समजते तुम्हाला. त्यामुळे त्या सर्व आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत द हिंदू पोचला पाहिजे, मराठी डिस्कशन हे आपलं. त्याच्यासाठी माझी कृपा करून तुम्हाला विनंती आहे सर्वांना की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना हे शेअर करा, जेणेकरून सर्वांना याचा, आपल्या मराठी विद्यार्थ्यांना, सर्व मराठी विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल आणि त्यांचा
हा मार्ग जो आहे द हिंदूमध्ये खूप टाईम जातो, लँग्वेज लवकर समजत नाही, तो मार्ग सुखकर व्हावा, सोपा व्हावा. समजते तुम्हाला? इथं मी तुमची आज रजा घेतो. आशाही तुम्हाला मी चांगल्या पद्धतीनं द हिंदू समजावू शकलो असेल. जर हे लेक्चर आवडत असेल तर लाईक करा, नसेल तर डिसलाईक करा, आणि डिसलाईक का केला हे कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा, जेणेकरून मी त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करू शकेन. समजते? सो थँक्स फॉर वॉचिंग. गुड बाय, टेक केअर, जय हिंद.